नमस्कार. शिवा स्पेशल फूडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण एक छान अशी रेसिपी पाहणार आहोत. तर बऱ्याचदा आपल्याला हॉटेलला जावंसं वाटतं, छान असं चमचमीत खावंसं वाटतं. यालाच पर्याय म्हणून आपण काही पदार्थ अगदी झटपट घरी करू शकतो. तर अशीच एक मस्त अशी रेसिपी आपण पटकन तयार करणार आहोत. तर इथे आपण छान असं ग्रेव्हीवालं मस्त चमचमीत चिकन तयार केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग याची कृती पाहूयात. तर इथे पहा मी 700 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. चिकन आपल्याला सुरुवातीला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. चिकन धुवून घेतल्यानंतर यामध्ये मी हळद आणि मीठ घालून घेणार आहे. साधारण 1.5 चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि 1 चमचा हळद घेतलेली आहे. चिकनला अगदी व्यवस्थित असं हे लावून घ्यायचं आहे. तर पहा चिकनला हळद मीठ लावून हे आपण बाजूला ठेवून घेणार आहोत आणि यासाठी लागणारा आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर याच्या मसाल्यासाठी पहा इथे मी पाव कप खोबरं खिसून भाजून घेतलेलं आहे. 2 मध्यम आकाराचे कांदेही आपण भाजून घेतलेले आहेत. 1 मूठ कोथिंबीर घेतलेली आहे. 10 ते 15 काजू पाकळी आणि 3 चमचे मी तीळ भाजून घेतलेले आहेत. 1 टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचा आहे. हे सर्व भाजलेले साहित्य आपण वाटून घ्यायचं आहे. यासाठी इथे पहा एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये आपण सर्व साहित्य बारीक वाटून घेणार आहोत. तर इथे पहा मी सर्व जे साहित्य घेतलेलं आहे ते भाजून घेतलेलं आहे. म्हणजेच तीळ, खोबरं आणि काजूचे कापही आपण भाजून घेतलेले आहेत. 1 टोमॅटो हे आपण घालणार आहोत. गरजेनुसार पाणी घालून याची आपल्याला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर या पद्धतीने पहा इथं मस्त अशी याची पेस्ट तयार झालेली आहे. इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे. यानंतर इथे पहा एक भांडं घ्यायचं आहे. तुम्ही इथे कढई, पातेलं काही वापरलं तरीही चालेल. यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे. तर इथे मी साधारण 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत. तर जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते खडे मसाले तुम्ही इथे वापरू शकता. तर पहा तेल मस्त असं गरम झालेलं आहे. यामध्ये आपण खडे मसाले परतून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने आपण इथे खडे मसाला घालून घेतलेला आहे. यामध्येच आपण आता बारीक चिरलेला कांदाही घालायचा आहे. तर इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला होता. तो आपण घातलेला आहे. अगदी लालसर होईपर्यंत हा कांदा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर पहा ज्या आपण नॉनव्हेजच्या रेसिपी करतो यामध्ये खूप व्हरायटी करता येतात आपल्याला. खूप पद्धतीने आपल्याला चिकन, मटण करता येतं. त्यातीलच काही रेसिपी मी अगोदरही अपलोड केलेल्या आहेत आणि ज्या उरलेल्या रेसिपी आहेत त्याही मी यापुढे अपलोड करत जाईल. यामध्ये आपण 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. हे सुद्धा आपण परतून घ्यायचं आहे. आलं लसूण परतलं गेलेलं आहे. यामध्ये आपण पावडर मसाले घालून घ्यायचे. तर इथे पहा 2 चमचे मी लाल तिखट घेतलेला आहे. 1 चमचा धना पावडर घेतलेला आहे. 1 चमचा मी इथे चिकन मसाला घेतलेला आहे आणि अगदी पाव चमचा इथे आपण हळद घ्यायची आहे. त्याचबरोबर मी 1 चमचा कसुरी मेथीही घेतलेली आहे. पावडर मसाले यामध्ये अगदी छान असे परतून घ्यायचे आहेत. पावडर मसाले घालताना मात्र गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे आणि यामध्येच हे मसाले आपण परतून घ्यायचे आहेत. तर पहा मसाला छान असा इथे भाजला गेलेला आहे. आता जी आपण ग्रेव्ही तयार केलेली होती तीही यामध्ये घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पहा जेवढी गरज असेल तेवढी ग्रेव्ही आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. तर अगदी लो टू मिडियम गॅसवरती हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून याच्या ग्रेव्हीला छान अशी एक चव येईल. तर इथे पहा ग्रेव्ही छान अशी मिक्स झालेली आहे. याला आपण झाकण ठेवून मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. तर याला आपण 2-2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटांनी झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे आणि नंतर 2 मिनिटं याला झाकण ठेवायचं आहे. या पद्धतीने पहा ही प्रोसेस मी करून घेतलेली आहे. इथे पहा याला छान असं तेल सुटलेलं आहे. हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पहा गॅस आपण अगदी मंद ठेवलेला आहे. मंद गॅसवरच ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे. तर आपण पहा कोणतीही ग्रेव्हीवाली भाजी ज्यावेळी तयार करत असतो त्यावेळी त्या भाजीची ग्रेव्ही अगदी छान असं शिजणं गरजेचं असतं. त्याला तेल सुटणंही गरजेचं असतं म्हणजे त्या भाजीला छान अशी चव येते. तर इथे पहा आपण परत एकदा इथे झाकण ठेवलेलं आहे आणि याच पद्धतीने आपण ही प्रोसेस 2 ते 3 वेळा करून घ्यायची आहे. तर इथे ही आपली ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे.
जे आपण चिकन हळद मीठ लावून ठेवलेलं होतं ते आता यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे. चिकन या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपण सर्व चिकन मिक्स करणार आहोत. तर हे चिकन मिक्स करत असताना यामध्ये जे आपण काही खडे मसाले, पावडर मसाले, कसुरी मेथी जी घातलेली आहे ना, त्याचा मस्त असा एक वास येत आहे. तर या पद्धतीने हे चिकन आपण मिक्स करून घेतलेलं आहे. याला अगदी 2 मिनिटं आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे. या चिकनला आपण झाकण ठेवल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि त्यावरती थोडं चिकन शिजलं जातं. यासाठी आपण इथे झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने पहा चिकनने त्याचं पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे. तर या पद्धतीने हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण अर्धी वाटी फेटलेलं दही घालून घ्यायचं आहे. तर पहा दही आपण मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे. दही घालतानाही गॅस अगदी मंद करायचा आहे किंवा बंद करायचा आहे आणि मगच दही घालून घ्यायचं आहे, जेणेकरून दही फाटणार नाही. तर पहा या पद्धतीने आपण हे सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे. याला आपण परत एकदा झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर झाकण ठेवल्यामुळे चिकन आतल्या आत शिजत राहतं आणि त्याला एक छान अशी चव येते. तर या पद्धतीने पहा हे सर्व असं मिक्स झालेलं आहे. आपलं चिकनही छान असं शिजायला लागलेलं आहे. यामध्ये अगदी कपभर आपण पाणी घालायचं आहे. तर जे आपण पाणी घातलेलं आहे तेही आपण गरम करून घेतलेलं होतं. गरम पाणीच यामध्ये घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर गॅस अगदी लो करायचा आहे. अगदी लो गॅसवरती झाकण ठेवून आपण 10 ते 12 मिनिटं हे चिकन शिजवून घेणार आहोत. तर इथे पहा 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. चिकनला पहा मस्त असं तेल सुटलेलं आहे. याची ग्रेव्हीही पहा किती छान अशी दाटसर झालेली आहे आणि आपलं चिकनही शिजलं गेलेलं आहे. तर पहा या ग्रेव्हीचा कलर पहा किती मस्त असा आलेला आहे. याला आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात. तर अगदी हॉटेलसारखं चिकन अर्ध्या तासात आपलं घरच्या घरी तयार झालेलं आहे. हे चिकन तुम्ही चपातीसोबत, रोटीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा. अजून काही वेगळ्या रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर त्याही तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवू शकता. मी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आजची ही रेसिपी पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.